नाही, मला नाही माहीत त्याच्याबद्दल, परंतु असं काही कारण असू शकतं. काय प्रत्येक वेळेसच शंका घ्यावा असं काही नाही की कशामुळं कॅबिनेट बैठक रद्द केली किंवा घेतलीच नाही, का कॅबिनेट बैठक बोलवलीच नव्हती. काय आपण आजच काय सांगता येणार आहे ते काढ. पण आपली 13 जुलै 1 महिन्याचा वेळ त्यांना दिलेला, त्याच्या आत सगळ्या मागण्या जे दिलेल्या आहेत हैदराबादच्या गॅजेटसह सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करताना सुद्धा आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणेच पाहिजे. हे 10 महिन्यापासून आम्ही म्हणतोय त्याच व्याख्याप्रमाणे पाहिजे. सगळे गुन्हे मागं घेण्याची प्रक्रिया त्यांनी सांगितलेलं की आम्ही घेणार म्हणून ते 13 जुलैच्या आत हे सगळं करायचं. मराठा आणि कुणबी एकच या कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे. 57 लाखाच्या नोंदी मिळाल्या. ते पण जे काय शिंदेसाहेबाची समिती त्याला 1 वर्षाची मुदतवाढ, जे आपले विषय ठरलेले आहेत आमचे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा गव्हर्नमेंटचं गॅजेट, हे 8-9 विषय ते शंभूराज देसाई साहेबांना आम्ही त्यावेळी सांगितलेले आणि मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री यांना हे विषय माहीत. त्यामुळं कॅबिनेट झाली नाही झाली त्यात काय पडायची आम्हाला गरज नाही, माहीतच नाही काय ते. पण 13 जुलैच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, 50% आतच पाहिजे. पाटील, कॅबिनेटमध्ये तुमच्या मागण्यांवर सुद्धा चर्चा होणार होती आणि ओबीसीचं आंदोलन सुरू झालं, त्यांना सुद्धा शब्द दिला होता की कॅबिनेटमध्ये सरकार चर्चा करणार. आज त्यांचं शिष्टमंडळ जाणार होतं, ते शिष्टमंडळ सुद्धा कॅन्सल झालं. एकंदरीत मराठा आणि ओबीसीच्या चर्चेमध्ये वादळ नको म्हणून कदाचित कॅबिनेट कॅन्सल केली असं. नाही, ते बी माहीत नाही मला. मी कशावर शंका घ्यायचं, बोलायचं म्हणून बोलत नाही, भाषण करायचं म्हणून करत नसतो, मीडियाच्या बांधवात बोलायचं म्हणून बोलत नसतो. काय प्रॉब्लेम असतील ते काहीच आपल्याला माहीत नाही. आणि वादंगण फदंग व्हायचा काय संबंध आहे, त्याचा काय संबंध आहे. विषय असा आहे की त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागलेत असून, मग आता आम्हाला नाही, आम्ही किती लढूत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे राव. राज्याला उभ्या राज्याला प्रश्न पडण्यासारखा विषय. उभं राज्य उघड्या डोळ्यानं बघतंय. आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीनं लढतील ना. आता माझ्या मराठ्याला तर आरक्षणच नाही, माझ्या मराठ्याच्या पोराचं तर वाटलं झालं. मग तर आमच्या घराघरातले आता मतभेद जरी असले तरी सोडून देतील. महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले, सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी, कामगार, माथाडी कामगार, डब्यावाले, ट्रॅक्टर हाणणारे, टेम्पो हाणणारे, रिक्षा हाणणारे, बैलगाड्या हाणणारे सगळे मराठी आता आमची बीक होतील ना. आम्हाला तर आरक्षणच नाही. तुम्हाला असून तुम्ही इतकं लढताय मिळू नये म्हणून, तर मग आम्हाला मिळावं म्हणून आम्ही किती ताकदीने लढू. आता असले मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठी सगळे सोडून देणार आहेत आमचे सुद्धा मतभेद आता. कारण ते जर असून इतका त्रागा करायला लागले, इतका मराठ्यांच्या विरोधात विष वकायला लागलेत, तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तेही त्यांच्या जातीच्या लेकरासाठी आता लढणार आहेत. कारण तसे संदेश माझ्याकडे यायला लागले. आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोळ्याने जे तुम्ही बघताय, आरक्षण असून जर इतकं लढायला लागले किंवा कोणीतरी फुसलवून त्यांना लढायला लावायला लागले, तर मग आपले काय उघडे डोळे घेऊन नुसतं बघता का, झोपलेलेत का नुसते. जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना, मग तो कोणत्या पक्षाचा आमदार, माजी आमदार, खासदार असो ना, त्याला मराठी आता इथून पुढे उघड्या पाडल्याशिवाय सोडणार नाहीत. 100% उघड्या पाडल्याशिवाय सोडत नाही. सगळ्या मराठ्यांच्या पोरांच्या बाजूने उभं राहिले पाहिजे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पण तिथे गेले होते. त्यांनी पण असं म्हटलं की जर ओबीसी मधून आरक्षण देणार नाही असं सरकार म्हणते, तर किमान या समाजाला ते सांगावं, समजावून सांगावं, गैरसमज दूर होतील. म्हणजे थेट ओबीसी आरक्षणाच्या बाजूने ते उतरले थोडक्यात. ते काय आज थोडेच आहेत, ते काय सांगायची गोष्ट पहिल्यापासूनच काय विषय आंध्रातून काही ते काय ते सांगण्यासारखा विषय नाही. समजा नाराज होण्यासारखा बी आमचा काही विषय नाही की का गेले, अन्नदान अधिकारी गेले, तुमचं म्हणणं आहे त्यांचं ओबीसी आरक्षणाला विरोधी, तर ते आज थोडा आहे, सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती. पण पाटील, वडीगोद्रीला मागच्या 2 दिवसापासून आता नेत्यांची गर्दी व्हायला लागली. आता ओबीसी एक होतोय सगळं. आम्हाला काहीच वाटत नाही. त्याच्यात काय वागू आहे, केव्हाही एक नाही. आज तुम्ही ते विषय घ्यायला लागलात. आम्ही उपोषणाला शांततेत बसलो तेव्हा ते मोर्चे काढीत होते, येवलेवलं सगळ्या महाराष्ट्रात सभा घेत होते. त्याचं काय असतंय, आम्हाला काय वाटत नाही. ते मी तेच सांगितलं ना आता तुम्हाला, त्यांना असून जर ते इतकं लढायला लागलेत विनाकारण, आमचं त्यांचं काय नसून आमच्या विरोधात ते
इतके हरडायला लागलेत. तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचेही मराठी जागे झाले ना आता घराघरातले. एक महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झालेत की यांना आरक्षण असून आपल्याला नाही मिळावं म्हणून हे लढायला लागलेत. तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठ्यांनी सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं. आपल्याला तर नाहीच आहे असं आता मराठ्यात चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही, आपण तर आता जीवाची बाजी लावून लढलं पाहिजे. मला लय बेनिफिट झाला उलट. आता नसलेला मराठा राज्यातला एक बाजू झाला आता. म्हणजे कोणत्या पक्षात काय होता, इकडं काय होता, तर त्यांचे आता फोन येतात किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत की पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागलेत, आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनीसारखं वागायला लागलेत. मग त्यांना असून जर ते इतके ताकदीने लढायला लागलेत तर आपल्याला नाहीच आहे. मग आता आपण किती ताकदीने लढलं पाहिजे. म्हणजे आता आमचे चौपटीनं उलट लोक एकत्र झाले. म्हणजे मराठा आंदोलन आक्रमक होणार आता पहिल्यापासूनच आहे. आणि जास्त त्यांच्यामुळं नाही, त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाहीत, त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत, लहानं करणार नाहीत. त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जरी एकत्र आली तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार. त्याला धरून प्रश्न आहे की कालच छगन भुजबळ म्हटले की ओबीसीतून आरक्षणाला विरोध माझा आधी पण होता आणि पुढेही राहील. म्हणजे ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी भुजबळ आणि ओबीसी तुम्हाला विरोधात आहेत आणि त्याची पुनरावृत्ती काल पुन्हा केली. आणि गरज पडल्यास मी आंदोलनात उतरेल. ते कवा नव्हता उतरायला. मधल्या काळात थोडं काय झालं असं म्हणून राहिला असं म्हणजे बाजूला ध्यानळी फांडळी लागली असं, भजे खाल्ले असताना खांदबार काही मिरच्या फारच्या कवा नाही देऊ. हो भविष्यात गेलं त्याचं असलं गोरगरिबाच्या लेकराचं आरक्षण हिसकून घेण्यात आणि पाप करण्यात भविष्य गेलं त्याच्यात. त्याच्यामुळं काय आता काय सांगायची गरज आहे का कोणाला की ते विरोधात नाही. ते पहिल्यापासूनच विरोधात आहे. भविष्यात त्यात घातलंय त्यांनी. लोकांच्या लेकरांचे मुर्दे कसे पडते, आरक्षण मराठ्यांना मिळू द्यायचं नाही, मराठ्यांच्या लेकराच्या नारड्याला नख लावायचं काम त्याने आयुष्यभर केलेलं आहे. त्याच्याकडून आम्ही अपेक्षा ठेवत नाही ते आमच्याकडून बोलत म्हणून. जे उपोषण चालू आहे ओबीसीचं तिथं म्हणतात की जरंगे यांच्या आंदोलनाला सरकार रेड कार्पेट टाकत आहे. मराठा समाज ओबीसी मध्ये आलेला आहे 80% असं जरंगे पाटील सांगतात. त्यामुळे आम्हाला धक्का लागतोय आणि त्यांच्या आंदोलनावर रेड कार्पेट आणि आमच्याकडे दुर्लक्ष असा आरोप आहे त्यांचा. नाही असं कुठं असतं. येते तर तुम्ही खरंच बसा ना यांनी काय म्हणते त्याला अस्तित्वाचं असल्यासारखं बसा. विरोध करायचा म्हणून बसणार, मनात काहीतरी वेगळं ठेवून बसणार. आमचाच विरोध नाही तुम्हाला त्याच आंदोलनाला. तुमचा लाड सरकारने जास्त केला ते सांगतोय ना आमच्याकडे कोणी काय बघा ना. तेच म्हणतोय ना मी. काहीतरी दुःख असतं, आम्हाला दुःख आहे म्हणून 4 जण जास्त येऊन प्रश्न सोडायचे बघतात. तुम्हाला आहे ना, समजा तुमच्या विहिरीत पाणी आहे तरी दुसऱ्याची विहिरीत मोटरी टाकून राहील तुम्ही. तुम्हाला आहे ना, त्याच्यामुळं त्या शिरेश वाटत नाही. कारण त्यांच्याही समाजाला वाटतंय, खरं सांगतो हो, पटवून घेत जा, त्यांच्याही समाजाला वाटतं आपल्याला आहे ना, कशाला मराठ्याला विरोध करायचा उगाच. त्याचं ऐकून आपल्याला धक्का लागत नाही, काही नाही. गोरगरीब मराठ्याचे लेकरं आरक्षणात आले पाहिजे. त्या ओबीसी बांधवाला वाटतं, गावखेड्यातल्या धनगर बांधवालाही वाटतं गोरगरीब मराठ्याच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे. हे आपले कशाला विरोध करतात उगच. हे गाड्या घोड्या भरून आणतात म्हणजे हे राजकीय लोक आणतात. हे राजकीय लोकांचा स्टंट आहे तो. आणि आमचा विरोध नाही हो त्यांना. मी म्हणतो त्यांनी तिथं काय ठेवलं आणि वर स्लॅपवर जरी ठेवलं आम्हाला नाही अडचण. आम्ही खुनशीपणानं बदला घ्यायचा म्हणून आंदोलन करत नसतो. आम्ही आंदोलन न्याय मिळावा म्हणून करीत असतो. विरोध करायचा, कोणाची तरी दुश्मनी, कोणाचं तरी ऐकून अंगावर घ्यायची म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही. काही मिळावं, राजकीय फायदा व्हावा म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही आहेत. तुम्ही खुनशीपणानं करताय. तुमच्या लेकराला आहे ना आरक्षण, मिळून द्या ना आमच्या लेकराला. असं कुठं असतं का तुमच्याकडे कोणत्या मंत्र्यांनी यावं नाही यावं याचा मालक मी थोडाच आहे. मी थोडाच राष्ट्रपती आहे म्हणून जारे तिकडे 5-25 जण या जरा एक फेरफाटका आणून मी काय माझ्या काय हातात आहे का काय. बरं तिथं 100 मंत्री आले, मला काय दुःख आहे बा. ज्याला दुःख कोणाला असतं, ज्याला आपण विरोधक मानलंय त्याला. आम्ही त्याला विरोधकच नाही मानलं. आता किती बारे सांगू, मानलंच नाही आणि मानणार बी नाही. विरोधक कोण आहे? आता सगळं महाराष्ट्रात माहिती आहे ना. ओबीसीचा मराठ्यांचा वाटोळा करणारा कोण, लय पाप डोक्यावर घेतलेलं त्यांनी. ओबीसीचं सुद्धा, गोरगरिबाचं, 12 बलुतेदारांचं, मराठ्यांचं सुद्धा लई. आणि आता धनगर बांधव सुद्धा त्यांनीच घेतलेले. हा, धनगर बांधवांचा इतका वापर केला त्यांनी मागं सभा घेऊ तेवढ्या सभा, बरं का जाहीरपणानं सांगतोय मी, तेवढ्या सभा जर एसटी आरक्षण धनगरांना मिळावं म्हणून जर त्यांनी घेतल्या असत्या ना आता बहुत मिळाल्या असते.
त्यांनी धनगराचा शब्द सुद्धा नाही काढला की धनगरांना एस टीमधून आरक्षण मिळावं. एक शब्द सुद्धा नाही काढला त्यांनी. म्हणजे त्यांच्या लेकरं सुद्धा पाबळकर घेतलं. त्यांचे लेकरं धनगरांचे त्यांनी सभेला बोलवले, पण आरक्षणाचा विषय त्यांनी नाही मांडला. एवढं जर त्या एस टी आरक्षणासाठी लढले तर मागच धनगर बांधवांना आरक्षण मिळालं असतं. पाटील, एक महत्वाची मागणीबद्दल आता धनगर विचार सुरू समाजाचा झालेला आहे. घात हा धनगर समाजाच्या नेत्यांनी केला. नाही नाही, असं नाही म्हणता येणार, असं नाही म्हणता येणार. परंतु धनगर बांधव एक खरंच लहान मोठा भाऊ प्रामाणिकपणाने बोलायचा. तुम्हाला आमिषाचा रोष व्यक्त जर करायचा असेल तर मग त्याला आमचा नाविलाज आहे. पण एक प्रामाणिकपणाने जर बोलायचं असेल तर फक्त दुसऱ्या नेत्याचं ऐकून तुम्ही करू नका. धनगर बांधव ताकदवर आहे, धनगर बांधव गरिबीत खूप जगतोय. फक्त नेत्यांनी हे मनावर घ्यायला पाहिजे, आपल्या लेकराला आरक्षण मिळवून द्यायचं आणि एस टीतूनच द्यायचं. तुम्ही म्हणताय मराठे खांद्याला खांदा लावून उभा राहणार त्यांचे. तुम्ही म्हणताय की एनटी मध्ये आरक्षण द्या असं तसं. जरांगे यांना विजय म्हणजे कोण, एनटी म्हणजे कोण हे तुम्ही धनगरांना लोकांना बोलताना हे माहिती तरी आहे का? खोडा आणि जोडा ही जरांगे यांची राजनीती आहे. जाऊन दे त्याला, बसा म्हणा कवर. 54 लाख नोंदी ज्या सापडल्या आहेत त्यामुळे ओबीसीला धक्का त्यांना बसणार नाही. त्यांना हे माही आम्हाला सांगा. त्यांना माही भाषाच कळणार नाही. मी त्यांच्या लेकराच्या बाजूने बोलतोय, धनगराच्या. आणि ते मला विजेन एन टीन हे शिकवायला लागले. काय प्राथमिक शाळेत काय शिक्षक झाले का तुम्ही? हां, बोर्ड घेतला आणि फळा घेतला आणि लागले लिहायला खडून दिलं की. मी बोलतोय धनगराच्या लेकराच्या बाजूनं. ते चांगले व्हावे, ते मोठे व्हावे, त्याच्यासाठी ताकद लावा. आणि कुंकडं बरळत असली तर तुमचा उद्योग तुम्ही बघा, बघू आम्ही आमचा. महत्वाचा विषय आहे जात भुजबळांना गणनेचा. टार्गेट करून धनगरांना भाऊ म्हणायचं असा सगळा हा खेळ सुरू आहे. आम्ही विचार आता हे कोण म्हणतंय? हे तेच अच्छा, म्हणजे शेवटी आणखीन त्याचीच माय आहे. भुजबळांना टार्गेट करून धनगरांना भाऊ म्हणताय असं राजकारण सुरू आहे. तुम्हाला काय करायचं? मी त्याला टार्गेट करीन नाही तर काही करीन. तुमचं नामचं काही आहे का? त्याने आमच्या याच्यात खोडा घातला. हे असले तुम्हाला फुकट दुसऱ्याचे भांडणं विकत घ्यायची सवय लागली. ही चूक हे फक्त. म्हणून गोरगरीब धनगर बांधावा अडचणीत आला. म्हणजे धनगरांना सवय. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का उद्यापासून आम्ही भाऊ बी म्हणून नाही असं म्हणायचं का? मग ते कोण म्हणतोय त्याला असं म्हणायचं का की आम्ही उद्यापासून एकमेकाला भाऊ म्हणू नये, एकमेकाच्या मागं लागावं, रोज शांतता राहू नये, सलोखा चांगला टिकला नाही पाहिजे. ही याच्यासाठी आंदोलन उभा केलेले आहेत का? मग जातीय दंगली व्हावा, जातीय तीड निर्माण व्हावा यासाठी केलेले आहेत का? मग जाऊ द्या, आता मला उद्यापासून त्यांच्यावर बोलायचं बी नाही. बघू आम्ही आमचं काय. भावाचा विषय काढला तर ओबीसी लक्ष्मण हाके असे म्हटले की जरांगे नेहमी आम्हाला भाऊ भाऊ म्हणतात, मराठा ओबीसी भाऊ भाऊ आहे, पण तुम्ही ओबीसीच्या घरात बसून ओबीसीचं घर उद्ध्वस्त करत असाल तर आम्ही त्यांना भाऊ कसं मानायचं? चलू द्या तुमचं. धन्यवाद. चलो. ते जो मुद्दा ते जो तुम्हाला प्रश्न विचारलेला त्यांनी त्याच्यामध्ये विजयंती हा जो प्रश्न ते उपस्थित केलाय ते माहिती आहे. त्याचा एकदम साधा प्रश्न आहे की विमुक्त जाती आणि भटक्या जमाती त्याचा अर्थ आहे त्यांच्यासाठी विजयंती ही वेगळी कॅटेगरी केलेली आहे. आणि धनगर समाज जो आहे तो भटका आहे, मेंढ्या वगैरे घेऊन फिरतो, त्यामुळे त्याला त्या विजयंती मध्ये टाकलेला आहे. असा इतका साधा प्रश्न आहे तो, आणि त्याची वेगळी कॅटेगरी केली तरी सुद्धा ते ओबीसी मध्ये लढतात. तेच सांगितलं मी त्यांना, पण ते म्हणजे अर्थ काय तर मला काय घेणं देणं नाही. जाऊ दे, मला त्या विषयात बोलायचंच नाही आता. हा, आता माझ्या लक्षात आलं त्यांची भावना काय आहे काय नाही लक्षात आलं. आम्ही किती तळमळीनं बोलतोय. आम्ही काय त्यांचा फायदा घ्यायला बोलतो का? बरं, एक साधंच उदाहरण देतो, इथून पुढे ही विषयच बंद करतो. मला जर तुम्ही ते तसले प्रश्न विचारायला लागले, मग आता एन टी विजयंती म्हणजे काय सांग. 10 महिने झालं मी धनगराला आरक्षण देईन म्हणतोय, किमान देईन तरी म्हणतोय, तरी एकही धनगर बांधव आत्मा आमच्या बाजून नाही. एकही राज्यातला असा कोणचा आंदोलक हो की त्यो जर इतकं बोलून जर आपल्या बाजूने येत नसेल तर त्यो म्हणून जाऊ तिकडे ते येतच नाही तर काय बोलायचं त्यांच्या बाजूनी. तुमच्यापासून जर आम्हाला काही फायदाच नसेल आम्ही काय बोलावं तुमच्याकडून? तरीही मी रोज बोलतोय की धनगराला आणि मुस्लिमांना आरक्षण आमचा प्रश्न मिटल्याच्या नंतर सरकार कसं देत नाही ते मी बघतो. अंगावर घ्यायचं ठरवलं. आणि तुम्ही उगा कोणात तर ऐकून असले प्रश्न विचारणार, जसं काय आम्ही दाटूमुटी म्हणतो तर अशी भाषा लोकांना हे भासवायचा प्रयत्न करणार आणि तुमच्याच पोरायचं तुम्हीच वाटोळं करणार, खोटं आमच्या विरोधात लढणार. आणि आम्हाला तुमच्या बाजूनं बोलत असून बी जो तुमचा खरा शत्रू आहे त्यो, त्यांनी खाऊ दिलं नाही, त्यांनी तुम्हाला राजकीय आरक्षण घेऊ दिलं नाही, त्यांनी महामंडळ खाऊ दिले नाही, त्यांच्याशी तुम्ही ही करताय. आणि इथं आम्ही तुमच्याकडून बोलतो, तुम्ही आम्हाला असं बोलताय. म्हणजे ते झालं ते बळच, ये आम्हाला चिटक तू, बळच चिटक तू, असं झालंय. आमच्या महामंडळातून तुम्ही फायली घेतात तरी आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही. इतके आम्ही मोठ्या मानाचे लोक आहेत. नाही, पण काय झालं पाहिजे सरळ सरळ आता हे आंदोलन आणि तुमचं आंदोलन ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद आता खूप जास्त हॉट म्हणजे गरम व्हायला लागला. करायचं आहे त्यांना.
वाद नाही फाद नाही खेड्यापाड्यात काय नाही काय नाही काय नाही. हे राजकीय लोक करायला लागले ते ओबीसीचे धनगर बांधवांचे आडून त्यांना आरक्षण आहे, त्यांनी त्यांच्या एस टीसाठी लढावं, त्यांना त्यांच्या लेकराचं कल्याण होईल यांचं ऐकून लढायला जातात. काही होणार नाही, मी ओबीसीतून घेतल्याशिवाय थांबत नाही. बाकीचं मला इथून पुढं माहीत नाही. जातीनुसार गणनेचा विषय आता पुन्हा बंद पडला होता, पुन्हा वर येतोय. काल छगन भुजबळांनी सुद्धा जातगणना झाली तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं त्यांचं मत. ते असलं चुकरून आणतं बा, रोज संध्याकाळी काय लिहितं का काकानू, रोज सकाळी वेगळंच उकरून आणतं ते आणि यांच्या पुढं ठेवून देतं आणि ते तिकडं बसतं. रोज येतं आणि ह्या आमच्या गोरगरीब ओबीसी जनतेसमोर ठेवतं आहे आणि कुंकट जातं काय परत मिळायला लागत नाही त्याचा. परत 2-4 दिवसांनी एखादा प्रश्न उकरून आणतं, टाकून देतं, इकडं लगेच सुरू होतं. असले त्या ते असे उकंडे उकरस सवय लागली याच्यावनी, नुसतं उकांड्यात लोळाल्यासारखा खेळ आहे त्याचा. हा ते पण जातगणनेच्या बाजूने की विरोधात आहे? करणार तुला काय करायचं ते विरोधात नाही, मी बाजूने नेतो आहे. तुला काय करायचं ते कर. तू एखादं रजिस्टर घेऊन का तू कारण मोजीत बसा ना रोज तिथं काय घेणं नाही मला. सरकार OBC जास्त आहेत का मराठी जास्त आहेत? असून दे कोणी बी जास्त ओबीसीतून मराठी आरक्षण घेणार, कोणी जास्त असून दे. त्यांनी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारलाय. मला काय विचार तिकडे सरकारला विचार ना मला. जरांगे केवळ तरी पण ते विचार ते म्हणतात की जरांगे हे विचारवंत आहेत का, त्यांना काय कळतं, ते फक्त भुजबळांना टार्गेट आणि ओबीसी संपवण्याचा घाट घालताय ते. जाऊन तिकडे ते बुगाच बसले दिसते, जाऊन दे. बरं, आंतरवालीच बैठका सुरू आहे की परत तुम्हाला हे करा आणि ते आंदोलन संपून अशी गावकऱ्यांनी परत भूमिका घेतल्याचं पाहिजे. आंतरवालीत हलवूनच देत नाहीत लोक. चलो धन्यवाद. नाही, नाही, थांबा ना. ते तुमचा मृत्यू झाला आहे असं छान व्हायरल झालेलं आहे. आणि पोलिसांनी गुन्हाही दाखल केलाय मला. नाही आता काय ते कोण करतंय आता हे असलं काय म्हणजे काय हेतू आहे? ते आता काय असतं, काही सगळी चिंतक असते त्याला काय. कोणी मला मारून टाकीन म्हणतंय, कोणी म्हणतंय त्याला गोळ्या घालीन, कोणी काय लिहितंय. मागं तर असं लिहिलं होतं याला मारून टाकू, याला असं करू, काचा टॅस सापडून दे, कोणी काय सोशल मीडियावरती करत होतं. पण सरकार पोलीस मराठ्यांच्या सुद्धा विरोधात असल्यासारखा वागतो. त्यांच्या हातात असल्यामुळे ते लक्ष देत नाहीत ना अशा गोष्टीला. अशा गोष्टीला नाही सरकारलाही वाटत असेल किंवा पोलिसांनाही वाटत असेल घातपात झाला पाहिजे. दुसऱ्याचं उलशिक काय झालं की लगेच ॲक्शन घेतात पोलिस, सरकारसुद्धा, गृहमंत्रीसुद्धा ताबडतोब ॲक्शन घ्यायला लावतात लगेच एस पींना त्यांना की इथं इथं पोस्ट पडली, कारवाई करा, अमकं करा, तमकं करा, संरक्षण पुरवा, सगळं करतं. इथं आम्हाला मेलेलं दाखवून द्या, मराठ्याला जिवंत दाखवू द्या, आम्हाला कोणी मारून टाकू द्या म्हणू द्या. आमच्याकडं काय ध्यान नाही, त्यांना ध्यान द्यायला वेळच नाही. मराठ्याचं वाटोळं झालं पाहिजे. आरक्षणात ध्यान देत नाहीत, मराठ्याला धमक्या दिलेल्या त्याच्यात ध्यान देत नाहीत. पण मी नाही भेट, फक्त तू ये मना समोर, मग सांगतो तुला काच का. ओबीसी एक नसल्यामुळे जरांगेंचं फावत आहे. आता मी काय करू मग. तुम्हाला लोकांचे उकंडे उकरायचे, तुम्हाला लोकांचे कामं करायचे, तुम्हाला आरक्षण असून तुम्हाला मराठ्याच्या विरोधात लढायचं नाही पटत ओबीसींना. ते सामान्य ओबीसींना वाटतं गोरगरीब मराठ्याच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे, कशाला विरोध करायचा. दुसरं एक वाटतं ओबीसींना आणखीन गावखेड्यातलं आपल्याला आहे ना आरक्षण, कशाला विरोध करता त्यांना, त्यांचं हक्काचं आहे ते. ओबीसी काय म्हणतोय सध्या गावखेड्यातला, त्यांच्या जर नोंदी सापड्या असल्या तर त्यांना दिलं पाहिजे. आपल्या लोकांनी त्यांना विरोध केला नाही पाहिजे. हां, त्यांचं जर काही नसेल तर ठीक आहे, त्यांच्या नोंदी आहे, म्हणजे उदाहरणार्थ त्यांचा जमिनीचा 7 आहे तरी तुम्ही म्हणता त्यांना देऊ नका. हे सामान्य ओबीसीला नाही पटत. नेत्यांना पटतंय विरोध करायला, त्यांना नाही पटत. असा कोणीच नाही राव या देशावर, या महाराष्ट्रात, या प्रतित्वालावर की एखाद्याची वशिला काय म्हणते त्याला पुरावा आहे तरी देऊ नका म्हणल्यावर त्याच्या बाजून लोक होतील, देणारच नाहीत. एखाद्या रस्त्यात एखाद्याला चापट मारली तर आजूबाजूच्या म्हणणारच तो का मारली. तसं आमचं असून जर तुम्ही म्हणताय देऊ नका, ओबीसी बांधवाला कसं पटेल ते. त्यांना वाटतं हो ना गोरगरीब मराठ्याच्या लेकराचं कल्याण, कारण त्यांचं आरक्षण आहे. आणि हे म्हणतात नका देऊ, उघड उघड भूमिका आहे ना. आम्ही कोणचं आरक्षण मागतोय, हे एनटी व्हिजेंटीमध्ये आंदोलनं कोण करतंय, सभेला लोक कोणाचे, विरोध करणारा घरी झोपतो. लोकांना काय पटत नाही का तो राजकारणी माणूस आहे. धनगर बांधवांचा सगळ्यात जास्त फायदा अशा माध्यमातून छगन भुजबळ उचलितो आणि तो मोठा व्हायला लागला. आणि तो धनगर बांधवाच्या आरक्षणाचा विषय घेत नाही. धनगराच्या पोरांचं, करोडो पोरांचं वाटोळं व्हायला लागलं फक्त त्याच्यामुळं.
कारण त्यांचे लढणारे लोक त्याच्या नादी लागून वेगळं आंदोलन लढतात आणि धनगर बांधवांचं म्हणणं आहे आपल्याला एसटीतून मिळालं पाहिजे. यांनी तिकडे ताकद जर वापरली एसटीतून आरक्षण मिळवायला तर राज्यातला करोडो मराठा त्यांना ताकद देऊन ते घेऊ लागल. तुमचीही सुरक्षा वाढलेली आहे, बाहेर 3 जण बंदूक घेऊन उभे आहेत. रात्री जास्त असतं. म्हणजे नाही बाबा, आमचे लय हाल येत. आमच्या मराठ्याला काही देत नाहीत कवा. आमच्या मराठ्याचं लय अवघड कार्यक्रम आहे. बंदूक घेऊन आहे ना बाहेर. पण ते आता काय ते लय अवघड आहे, तुम्हाला काय सांगू, लय अवघड आहे ते. बरं, आणखी एक मुद्दा आहे. बाळासाहेब दोडतले नावाचे एक व्यक्ती आहेत जे यशवंत सेनेचे प्रमुख आहेत आणि त्यांनी येत्या पावसाळ्या अधिवेशनाच्या तारखेला अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी येतं. धनगर समाजाचा मला फक्त एकच सांगायचं की धनगर मी समाजाचा फक्त ST समावेश करा म्हणून उपोषण करणार आहेत ते. माझं फक्त एकच म्हणणं आहे, आता इथून पुढं मी जाऊ दे तिकडे. ते कोणाला किती समजून सांगितले काय उपयोग होत नाही. नाही, नाही, त्यांचं आपली वेगळं शक्ती वायाला आपली वेगळा घालू मुद्दा नये. घेऊन आले. आपण आमचे ठामेत असणारे आरक्षण असणारे जरी एवढ्या ताकदीने लढायला लागले हे आंदोलन एसटीतून तर आरक्षण मी सांगतो ना, त्याचंही देतो. तुमचं म्हणणं तेच आहे ना, तेही त्यांना ST तून सांगतो. आरक्षण दिलं पाहिजे. मी कवा नाही म्हणतोय, मग त्या आंदोलनातून पाठिंबा देणार आहे. पहिल्यापासूनच मी भाऊ. आता त्यांना पाठिंबा द्यायची काय गरज, मी म्हणतोय तर ते आले आमच्यासोबत का नाही आले काय, आमचा प्रश्न ज्वलंत संपल्याच्या नंतर धनगर अण्णा मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही ते मी बघतोय. ह्या शब्दाचा अर्थ किती भयानक आहे. ज्ञानेंद्र अंगावर घेणं काम आहे सरकार, तरी मी त्यांच्यासाठी घेतलंय. पण त्यांचं ते लक्षातच येत नाही. ते आम्हाला घेण्यादेण्याचे विरोधक मानतात मराठ्याला विनाकारण. आम्ही आमचं ओबीसीतून आरक्षण मिळवणार आहेत. त्यांना असून जर ते एवढं लढत असतील तर आम्हाला नाहीच आहे. आम्ही किती ताकदीन हा लढा लढतो आता पुढच्या काळात तुम्ही बघा. आणि सगळ्या पक्षातले मराठे सुद्धा सावध व्हा. नका लेकराच्या नाड्या नकलव स्वतःच्या. व्हा सावध. मतभेद असते सोडून देत जा. एका बाजून उघड्या डोळ्याने बघा किती विरोध असून करतायत. तर आपल्याला तर लगेचच नाही आहे. आपल्या लेकराला काय फाश्या घ्यायला लावता का? शिक्षणात पोरं पुढं जायनात, नोकऱ्यात जायनात, पोरं सुशिक्षित बेकार करोड पडायला लागलेत. आपल्या बापाने कष्ट केलेत, काबड कष्ट. कुणी नोकऱ्या करतंय, कुणी व्यवसाय करतंय, पण मुलं शिकवतंय. कुणी शेतीत आहे, कुणी ऊस तोडीत आहे, कुणी हमाल्या करतंय, कुणी टेम्पो चालित आहे, कुणी ट्रॅक्टर चालित आहेत. हे पोरं मोठे झाले पाहिजेत. असून जर एवढे एक येतात तर आपण नसून किती ताकदीने आवलं पाहिजे. जरा या मराठे सगळे भानावर मागं पुढं याच्या त्याचा राजकीय पिशा घेऊन पळणारे जरा सावध व्हा. जर तुम्ही आम्हाला आता साथ न दिलं ना, तुम्हाला राजकारणात आम्ही कुठंच साथ देणार नाही. विधानसभेला तर एकाला साथ देणार नाहीत आम्ही. मग भाजपचा मराठा असो, राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो, शिवसेनेचा असो, कोणाचा असो. हे मराठे जर आता या आंदोलनात आमच्या पाठीशी नाही राहिले गोरगरीब मराठीच्या, तर विधानसभेला एकाही आमदाराला, माझ्या आमदाराला खासदार इथून पुढं मदती करणार नाहीत आमचे सुद्धा लोक. सगळे ताकदीनं मराठ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहा. तुम्ही जर आमचं नाही ऐकलं ना, तुमचं दार तेच बंद करू आम्ही. आता अधिवेशन आहे, मराठा आमदारांनी काय केलं पाहिजे, काय तुमचं प्रमुख आहे? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सगळ्यांना ताकदीनं उभा राहायला पाहिजे, सगळ्या आमदारांना. कारण ओबीसी आमदार असला तरी ते बी मतदान घेतो आम्ही, करतो त्यांना. ते पडतील किंवा निवडून येतील त्याला आम्ही काय करावं, पण मतदान केलं ना आम्ही. तुम्ही पळालात पण आम्ही मतदान नाही केलं. तुम्हाला काही निवडून आलात तरी आम्ही मतदान करतो सगळ्या मराठ्यांनी. आणि इकडेही दादा, इकडं पण लोक येतात ना, इकडं पण आमदार, माझे आमदार, मराठ्यांचे खासदार, माझे खासदार यायला लागले. समाज बघतोय ते येत आहेत, पत्र देत आहेत. समाज त्यांचं कौतुक करायला लागले. जरी टेबल वाजली असली त्यांनी या साईडच्या टायमाला, तरीही लोक बघतायत की जाऊ द्या, येतात ना, पण पत्र द्यायला लागलेत, पाठिंबा द्यायला लागलेत. आणि महाराष्ट्रातला मराठा समाज बघतोय कोणचा आमदार, कोणचा मंत्री, खासदार पत्र देतोय, भेटतोय, जातोय. तेही यायलेत. जे नाही येणार ते लोकांना दिसायला लागलेत. ही काय येत नाही, मराठा विरोधी का आमदार, खासदार, मंत्री? याला आणखीन मराठ्याचं वाटलं हो वाटतं का? मराठा लय हुशार झाला आमचा. मला लय गर्व वाटायला लागला माझ्या समाजाचा. 4 दिवस लेट मिळेल आरक्षण, पण माझ्या समाजाचा मला लय अभिमान वाटायला लागला. माझा समाज ताकदीने एकत्र आला, मताचं रूपांतर केलं आणि एकजूट कायम ठेवली. आणि मराठ्यांना एक या प्रेसच्या माध्यमातून माझं खरंच आव्हान आहे, आपण हयात आहेत तोपर्यंत आपल्या समाजाची एकजूट अशीच राहू द्या. लय कामं होते ना आपल्या समाजाचे, अन्याय आपल्यावरचा बंद होईल. ज्या मागण्या आहेत आरक्षण संपल्याच्या नंतरही खूप संकट आहेत, ते तोडण्यासाठी सुद्धा आपल्याला काम आले. आणि एकजूट अशीच राहू द्या. गर्व वाटतं पण मला माझ्या समाजाचं गेलं लय ताकदीने एक या अधिवेशनात सगळ्या पक्षातल्या मराठा आमदारांनी एकजूट अधिवेशन काळात दाखवायला पाहिजे, तिथं बोललं पाहिजे आणि मराठा आरक्षणावरून अधिवेशन गाजवलं पाहिजे. 100% का नाही गाजवलं पाहिजे? ज्याला हाईत ते इतक्या एवढे हाणतेत
तर तुमच्या पोराला नाही आहे. हे का मराठ्याच्या आमदाराला दिसत नाही का? तुमच्या मराठ्यांच्या पोराला नाही आहे. ज्याला हाई ते इतका त्रागा करायला लागलीत की जसं काय एखादं आभाळ कोसळलंय. तुमच्या लेकराला काहीच नाही आहे. ती आक्रोश करतंय, टावा फोडतोय, आग व्हायला लागली. त्याच्या आईबापाची पोरग जर नाही नोकरीला लागलं तर आमदाराचंच काम आहे आवाज उठवणं, एकजुटीनं मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून द्या म्हणणं. नसता पुढच्या वेळेस मराठा तुम्हाला दारात उभा राहू देणार नाही. लक्षात ठेवा माझा शब्द. तुम्हाला सगळ्याला, आंदोलनासुद्धा आणि अधिवेशनातसुद्धा तुम्हाला उभा राहणार. तुम्ही कोण कोण पत्र घेऊन येत नाही येत त्याच्यावर सुद्धा लक्ष आहे मराठ्यांचं, की कोण आला नाही महाराष्ट्रातला आमदार, महाराष्ट्रातला कोणचा खासदार मुद्दाम आहे नाही. आता तो भागला असेल आज मराठ्यांचं गरिबाचं मतदान घेऊन, तुला वाटत असेल मग 5 वर्ष भागलं. पण तू जर असा वागला ना, आता हे मुद्दाम म्हणून सांगतोय मी, आता निवडून आला मराठ्यांच्या जीवावर महाराष्ट्रभर आणि जर मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने येत नसल, पत्र येऊन देणार नसल, तुला वाटत असेल आता 5 वर्ष भागलं माया जीवावर आलो. पण पुढची बॅकनी मराठ्यांनी केली. मग ज्या खासदाराला असं वाटतंय ना मराठ्याच्या, तुझ्याचा प्रचार करणारेच ना, तो जीवाचे काही असतात काळज आमदार किलो भरायले, ते पाळलेच म्हणून समज मराठी. पण तुमच्या बोलण्यात नाही कसं लक्षात आलं, तुम्ही सातत्याने म्हणताय मी धनगर बांधवांबद्दल आवाज उचलतोय पण तेच माझ्या पाठीशी नाही. मग काय यापुढे आता तुम्ही त्यांचा लढा लढणार नाही? मग लढणार आणि ते यांना यावा म्हणून थोडंच म्हणतोय मी किती स्पष्ट बोलतो. ते यावात म्हणून नाही बोलत मी, असं गोड गोड त्यांचा गैरसमज होत असेल मग ते बोलायचं बंद करीन मी, गैरसमज होत असला तर. मी खरं बोलतोय. अरे आमचा परिसर आणि परिसराच्या बाहेर आमचे संबंध असतील एकमेकाशी, आम्ही एकमेकाशी राहिलेलो आहेत, त्याच्यामुळे ती माया आहे. चला एक ना एक दिवस आपण एकमेकासाठी लढू, एक ना एक दिवस आपण एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून धनगर बांधवांना मिळालं पाहिजे. त्यांच्या लेकराचं का चांगलं होऊन, त्यांनीच का डोंगरदऱ्यात हमेशा कष्ट करावं. त्यांचे लेकरं अधिकारी झाले, त्यांना राजकारणाच्या मागं पुढे सुद्धा पळणार नाही. धनगर बांधवाचं लेकरूच जर अधिकारी झाले ते काय पळणार राजकारणाच्या मागं. पण त्याच्यासाठी त्याला त्या हक्काचं त्याचं असणारं आरक्षण त्याला मिळवून द्यावं लागणार आहे. त्यासाठी आम्ही लढणारच. आमचा प्रश्न झाल्याच्या नंतर मी तर लढणारच. मग काय ते आले का नाही आले का, मग आज 50-55% समाज त्यामुळे आमचेच मरणाचे आणि सगळ्या बाजूनं ताकदवर येत आम्ही. तसं काही नाही, सगळ्या बाजूनं पक्के येत आम्ही. कसं लढायची आमची तयारी, काही अडचण नाही. चलो धन्यवाद बॉस. येस, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.